कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावं असं आव्हान सुरेश म्हात्रेंनी कपिल पाटलांना दिलंय। लोकसभेत पराभूत केला, विधानसभेतही पराभूत करू असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे। तर कपिल पाटील यांची विधानसभा निवडणूक लढण्याची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती समोर येते। तशी चर्चा रंगलेली आहे, पण कपिल पाटील जे भिवंडीमधून उभे राहिलेले होते आणि ते त्या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळालं आहे। या पार्श्वभूमीवर सुरेश म्हात्रेंनी आता कपिल पाटलांना विधानसभेचं आव्हान दिल्याचं पाहायला मिळतं। तर कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान सुरेश म्हात्रेंनी दिलं आहे। ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये पराभूत केलं तसंच विधानसभेतही पराभूत करू असं या ठिकाणी सुरेश म्हात्रे म्हणाले। अरे नाव काय, कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं ना। मुरबाडमधून नाव आलं ना, माझं चॅलेंज आहे त्यांना, उभं राहून दाखवा। मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करतो, आज देखील सांगतो, लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना। जेव्हा तुमच्या हातात सत्ता होती 30 वर्ष कपिल पाटील सत्तेत होते, 30 वर्षात तुम्ही काय केलं ते तर सांगा। तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला 10 वर्षात किती वेळा दिसले? एकदा तरी दिसले का? आले असेल चुकून एखाद दुसऱ्या वेळेस। म्हणजे तुम्ही जेव्हा होते तेव्हा ना, आणि तेव्हा आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय, त्यांनी उभं राहावंच ना। माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही उभं राहून दाखवा, पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना ती चारी मुंड्या चितकवून टाकेल, लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।